श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुणजन पालक जग उद्धारक दत्तात्रय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अगं स्वामी, स्वतःच्या हिमतीवरती सायकल घेऊन दाखवली की नाही? तुमच्याकडे काय मागितलं नाही, स्वतःच्या पैशाने घेतली. तुमच्याकडे एक सायकल मागितली होती, तुम्ही दिला नाही. बघा ती सायकल घेतली. ए मित्रांनो बघा, काय मस्त सायकल आहे. वा माझी फरारी आहे. वा वा वा. अरे तू एकदम जिद्दी आहेस. जे म्हणतोस ना ते नक्की करतोस. बघ ना आता ही सायकलच. ए स्वामीनी नाही, लिंबू मिरची मी विकली. तुझ्या स्वामीनी नाही विकली. पण खूप छान सायकल घेतलीस. हो, आता पेढे वाटायचे आहेत. कळलं का? पेढ्यात तर असू दे, आधी आम्हाला पार्टी दे. पार्टी? तुम्ही पाड्यावर जा, मी पार्टी गेलाय, तू पेढे वाटून. ते टपरीवर थांबतो. हा चल. चल हे चला चला हो हो, चला. येऊन दाखवली ना सायकल. ए मित्रांनो, आता बघतो. मस्त. भाई कुठे गेला? भाई लवकर ये. ओ नवीन सायकल. अरे वा. भाई मला एक कळत नाही, आपण तर त्याच्यात चला चला चला. चला. हा भाई, ए, हो, ती भाई आणि त्याची गँग आहे ना, ती बहुतेक घेऊन गेली सायकल. माझी सायकल मी माझ्या कष्टाने घेतली. कुठे सायकल ती? ती भाई बहुतेक घेऊन गेले. चला लवकर, माझी सायकल. अरे सायकल शिकताना इकडे तिकडे बघायचं नाही. अहो अरे काय झालं तुझं, असं का बसलायस? आहे नाही. अरे बाबा सांग मला काय ते. अगं बस खाली. बरं बसते. मी माझ्या कष्टाने कमवली सायकल, ती पण तुझ्या स्वामीनं बघवली नाही. त्यानं दाखवायला गेलो, चोरीला गेली सायकल. काय करणार त्याला आपण आता? जाऊ दे चल. घाबरणार नाही, पुन्हा प्रयत्न करेन, पण स्वामींना करून दाखवेन. त्यांना मी हरवणार. बस तू, स्वामी मला हरवताय, मी अजून 10 वेळा प्रयत्न करेन, पण पुन्हा त्याला सायकल घेऊन दाखवेन. हे बघ, तुला मी सांगितलंय की हा प्रश्न तू मला सारखा नको विचारू. का पण? अरे बाबा, तुला ऐकायचं होतं ना आपले आई बाबा कसे गेले ते. सांगते आता, ऐक. आज आपल्या लग्नाचा 5वा वाढदिवस आणि तोही आपण अक्कलकोटला साजरा करतोय. यापेक्षा दुसरा आनंद काय? तुम्ही खुश आहात ना, मग झालं. सर्व स्वामींचीच कृपा. तुझ्यासाठी केलेल्या नवस फेडायला आपले आई वडील अक्कलकोटला जात होते. अरे पण नियतीच्या मनात ना काही वेगळंच होतं. तू अगदी लहान होतास, अगदी एवढा, आणि मीही.
मी थोडी मोठी होते तुझ्यापेक्षा, पण अक्कलकोटला जाता जाता सोलापूर हायवेला खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आणि आपले आई वडील त्या ऍक्सिडेंट मध्ये कायमचे गेले रे आपल्याला सोडून. पण मी या स्वामींच्या मठाबाहेर तुला अगदी लहान असल्यापासून वाढवलंय. खूप दिलंय रे आपल्याला स्वामींनी. आपले आई वडील नाहीत, पण स्वामी आपले आई वडील बनले. तू स्वामींचा इतका तिरस्कार नको करत जाऊ. आता तर अजूनच खरे, म्हणजे आपले आई वडील स्वामीमुळेच गेले ना? नाही रे, असं नाहीये. त्यांच्या नशिबात तेवढंच आयुष्य लिहिलं होतं. पण हे बघ, आपण दोघे पोरके झालो, पण या सगळ्यात स्वामीने आपल्याला खूप साथ दिली, अगदी वेळोवेळी साथ दिली. आज तू जे काही करतोयस, जे कष्ट करतोयस, ते त्यांच्या जीवावरच ना, या मठाच्या बाहेरच ना. हे बघ, तू असा निराश होऊ नकोस. मला खात्री आहे तू एक दिवस खूप मोठा माणूस होशील आणि स्वामी तुझी सगळी इच्छा पूर्ण करतील. आई, त्या आपल्या माळाच्या बॅगेमध्ये काय आहे तू दाखवत का नाहीस मला? बरं, आणते मी, थांब. आई, हळू पडशील. माझ्यावरती हळू चढ. आई, अरे सायकल शिकताना इकडे तिकडे बघायचं नाही. अहो बाबा, मी घाबरतोय. एक दिवस तुला इंजिनियर व्हायचंय. बाबा, एक दिवस मी असा शोध लावेन की सगळे लोक बघतच बसतील. मी विज्ञानाचा राक्षस आहे. मी सगळी यंत्रणा खाऊन टाकीन. बाबा, विज्ञानाचा राक्षस आहे. तुम्ही लहानपणी मला बोलायचा, मला आठवतंय. तुला मोठं व्हायचंय. त्या बॅगेमध्ये माझ्या सगळ्या आठवणी आहेत. आई, आता नको रडूस. आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी एक दिवस आपल्या खानदानाचं नाव खूप मोठं करेन, खूप मोठं करेन. चल चल. सकारात्मक विचार हाच माझ्या शक्तीचा खरा स्रोत आहे. फक्त विचार बदल, पाठीशी मी आहे. मठात स्वामी स्वामी करणाऱ्यापेक्षा मानवाची ईश्वरी सेवा करणारा माझ्या जवळ असतो. संकटात कुणाचीही शब्दांची साथ मिळाली नाही की समज, सर्व दैवी शक्ती तुझ्या मागे उभी आहे, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी. जन्म मृत्यूचा फेरा कोणालाही चुकलेला नाही आहे. तो जन्म आनंदाने जग. रात्र झाल्यानंतर दिवस होतोच. भूलू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझे नामस्मरण करायला विसरलास तरी चालेल, पण संकटात दीन दुबळ्यांची सेवा करायला विसरू नकोस, कारण त्या दीन दुबळ्यात मीच आहे. का पुन्हा पैसे जमवले, आता पुन्हा सायकल घेणार मी. थोडेसे पैसे कमी पडतात. हो, आता ह्या पैशात मी पुन्हा सायकल घेणार आणि स्वामींना करून दाखवणार. शेवटी मी जिंकलो. यस. पूर्वांग, तुझ्या ताईला रक्ताची उलटी होत आहेत. खूप सिरियस आहे. का काय झालं? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. ताईला रक्ताची उलटी होत आहे? हो, कोण बोललो? ती कुठे आहे? ती हॉस्पिटलमध्ये आहे. स्वामी, शर्यत तुमची आणि माझी होती ना, मग ताईला. पेशंटला रक्ताच्या उलट्या होत आहेत. हो हो. डॉक्टर, डॉक्टर,
बोला. ती रक्ताच्या उलट्या हॉस्पिटल हो हो. ती माझी बहीण आहे. काय हो पेशंट तुमची बहीण आहे? हो हो. त्यांना ताबडतोब ऑपरेशनची गरज आहे. तुम्ही आत्ताच्या आता 50,000 घेऊन या. त्यांना इमर्जन्सी ऑपरेट करावं लागेल. हे घे हे घे सर. पाण्यातून वर्गणी गोळा करा. जा येतो मी. मी तुम्हाला काही मेडिसिन आणि औषध घेऊन देतो. ते तुम्ही घेऊन या आता ताबडतोब. हो द्या. या, चला. माझ्या ताईला वाचवा. माझ्या ताईला वाचवा. माझ्या ताईला काय झालं तर मला टबागोत देणार. स्वामी माझ्या ताईला पण हिरावून घेत आहेत वाटतं. ताई मला सोडू नको जाऊस. ही औषधं घेऊन कशी आले नाही. जा भाड्याचा पैसे घ्यायचा बुवा. डॉक्टर हे घ्या लवकर तयारी करा. कुठली तरी अज्ञान शक्तीने माझ्या ताईला वाचवलं पाहिजे. स्वामी तर माझ्या ताईला वाचवणार नाहीत. ताई लवकर बरी हो. ताई ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तुमची बहीण पूर्णपणे शुद्धीवर आलेली आहे. काय सांगताय. हो पूर्णपणे शेती राहिले. हो. ती आता मृत्यूच्या संकटातून बाहेर आहे. धन्यवाद डॉक्टर. हा चमत्कार तुमचा आहे. नाही, हा चमत्कार माझा नाही. हा चमत्कार खुद्द स्वामींचा आहे. स्वामीचं नाव नका घेऊ. हा चमत्कार तुम्ही केलाय, स्वामींनी नाही. नाही, मी ह्याच्यात काहीही केलेलं नाही. पण एक दिवस वेळ आल्यावर तुला ह्याची प्रचिती होईलच. ताईला डिस्चार्ज लवकर मिळेल ना. हो, तुझ्या ताईला लवकर डिसाईड मिळेल. धन्यवाद काळजी करू नको. धन्यवाद. ताई ताई लवकर घरी येईल. ओ मालक अहो पुस्तकं द्या. माझी ताई बरी झाली. डोक्यावर खूप टेन्शन आहे. अरे काय कसलं टेन्शन? काय टेन्शन? काय तुम्हाला सांगू, जीव नकोसा झालाय. ती सायकल घेण्याची स्पर्धा माझ्या जीवाशी आली आहे स्वामींची. हे बघ तुझ्यासारखं मला पण टेन्शन होतं. मी पण शिक्षण घेऊन नोकरी मिळत नव्हती तेव्हा इकडे तिकडे फिरायचो नोकरीसाठी. एकदा दादरला स्टेशनच्या बाहेर उभा होतो. चालत असताना मला धक्का लागला आणि पाठून मला हात आला. बोला भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा मला हा खडा आणि ही प्रचिती बघ तुला पण येईल. हा खडा आणि प्रचिती एक मुलगी. संकट दिसताच मार्ग बदलू शकते, तर मी माझ्या विचारांना का नाही बदलू शकत? माझ्यातच आकर्षणाची दैवी शक्ती आहे आणि त्या दैवी शक्तीच्या जोरावर मी हवं ते मिळवू शकतो. फक्त मला सुरुवात करायला हवी, पावलं उचलायला हवीत. मग ती वृत्तपत्राची लाईन का असू नये. संकट दगा असंख्य येतील, तर कितीही मोठं संकट आलं तर एकच गोष्ट म्हण, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. कारण प्रत्येक संकटाच्या मागे दैवशक्ती ठामपणे उभी असते. रात्र झाल्यानंतर सकाळ होतेच. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा सकारात्मक खडा. मालक हा बोल. मालक हा मालक हा बोल रे. इकडे या. हा मला स्वामी चरित्र मिळेल का? स्वामी चरित्र? हो. काय स्वामींबरोबर तुझी सेटलमेंट झाली? स्वामींवर सेटलमेंट कधी होणार नाही आणि करून घेणार पण नाही. फक्त तुम्ही स्वामी चरित्र द्या. देतो. मला सांग हे तुझ्याकडे कसं आलं? हा खडा आणि संदेश मगाशी तुम्हीच दिलात ना मला. मी कुठे तुला दिला? हो नाही नाही, मी माझ्या कपाटात ठेवलेलं आहे ते. हो हा तुम्हीच दिला मला.
अरे मी तर बायकोशी भांडत होतो, मी नाही दिलं तुला. हो मला स्वामी चरित्र द्या. ठीक आहे, स्वामी चरित्र बघ, वाच. बघूया तरी तुमचे स्वामी स्वामी म्हणजे काय आहेत ते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. जय जय अवधूता अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता. जय देव जय देव जय देव जय देव. ही 2 वर्षापूर्वीची घटना आहे. मला चांगली आठवते. अहो आमच्या गावी खूप मोठी वेतोबाची जत्रा भरते. त्या जत्रेमध्ये मी, आई बाबा आम्ही सगळे फिरत होतो. अहो अचानक माझा हात सुटला आणि त्या जत्रेमध्ये मी हरवलो. अहो खूप लहान होत, काही ना मला. तेवढ्यात एक हवालदार काका आले. त्यांनी माझा हात पकडला, मला एका दुकानाजवळ नेलं. हो आणि चमत्कार काय, त्याच दुकानाजवळ माझे आई बाबा आले होते मला शोधायला. मी थँक्यू म्हणायला इकडे तिकडे पाहिलं तर तिकडे कोणीच नव्हतं. कदाचित ही स्वामींची कृपा असावी, म्हणूनच म्हणतो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझे नाव चिन्मय संतोष शेंडे. मला पिझ्झा बर्गर खायला खूप आवडायचं आणि कोल्ड्रिंक प्यायला खूप आवडायचं. मी घरची भाजी पोळ्या अजिबात खायचो नाही, नुसतं जंक फूड आणि कोल्ड्रिंक पीत बसायचो. एके दिवशी माझ्या आईने मला स्वामींच्या मठात नेलं होतं. तेव्हा आरती झालं होती. मी ही आरती केली आणि आरती झाल्यानंतर त्यांनी मला प्रसाद दिला, तो मी खाल्ला आणि त्याची प्रचिती अशी, आता मी जंक फूड आणि कोल्ड्रिंक सगळं सोडलं. आता मी घरची भाजीपोळा सगळं खातो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आम्ही सगळे लॉंग ड्राईव्हला फिरायला जात होतो. पुणे एक्सप्रेस हायवे. प्रत्येक पुढे जाणाऱ्या गाडीच्या मागे स्वामींचा फोटो होता. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हेच मला दिसत होतं. मी पुढे बसले होते. बाबांच्या डोळ्यात प्रचंड झोप दिसत होती. मागचे सर्व झोपले होते. मी बाबांशी गप्पा मारल्या, पण झोप अनावर होत होती. एवढ्यात एका दुकानाजवळ आमची गाडी पंक्चर झाली. 2-3 तास गेले पंक्चर काढायला. एवढ्यात बाबांची झोप पण झाली. बाबांनी तोंड धुवून चहा घेतला आणि गाडी पुन्हा पुढच्या प्रवासासाठी स्टार्ट केली. पंक्चर काढणारा वयस्कर होता. ते म्हणाले, एक दुःखी एक अपघात. साहेब गाडी नीट चालवा. माझ्याकडे हसून आशीर्वाद दिल्यासारखा हात करून टाटा म्हणाले. मी दुकानावरची पाटी वाचली. त्याच्यावर लिहिलं होतं श्री स्वामी समर्थ ऑटो गॅरेज. बाबांच्या डोळ्यात पाणी आलं.